हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज ओमन. युअर वॉचिंग राईट टू राईट. आज आपण पाहणार आहोत प्रजासत्ताक दिनावर एक छोटेसे भाषण आणि खूप सुंदर भाषण असणार आहे. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल नसेल चॅनल सबस्क्राईब करा आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाखवायला विसरू नका. आणि व्हिडिओचा आवडता पार्ट कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. तुमच्या मित्रांसोबत आणि वर्गमित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रजासत्ताक दिन भाषण. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनानिमित्त 2 शब्द सांगणार आहे. हे तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल अशी अपेक्षा मी बाळगतो किंवा बाळगते. ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. ज्ञानामुळे माणसाला सन्मान प्राप्त होतो. म्हणूनच तर म्हणतात, ज्ञान हे शान वाढवते तर अज्ञान हे घाणीत चढवते. प्रतिवर्ष 26 जानेवारीला साजरा केला जाणारा प्रजासत्ताक दिन भारताचे एक आणि एक नागरिक उत्सवाप्रमाणे साजरा करतात. स्वातंत्र्याचे जवळपास 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांनंतर 26 जानेवारी 1950ला भारताचे संविधान सभेत पास करण्यात आले होते. या दिवसानंतर प्रतिवर्ष भारतीय 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतात. भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी म्हटले होते की आपल्या महान आणि विशाल देशाचे अधिकार या एक संविधानात सामावलेले आहेत. हे संविधान देशातील सर्व पुरुष आणि महिलांच्या कल्याणाची जबाबदारी घेत आहे. आजचा हा दिवस श्रेष्ठ आहे. आज आपण आपल्या देशाची प्रतिष्ठा, स्थिती, धन आणि मानवतेचे संरक्षण करण्याची जबाबदारी घ्यायला हवी. चला तर मग पुन्हा एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला, जय हिंद, जय भारत.